तारखेला जे झालेल्या प्रसंगासंदर्भात काल आमदारांनी या संदर्भातली प्रेस घेतली। त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर 6 तारखेला 6 मेला ही घटना घडल्यानंतर आज जवळपास 1 महिना होतोय आणि 1 महिन्यानंतर आमदारांना हा साक्षात्कार झाला की पोलिसांनी त्यावेळेस चुकीची कारवाई केली। खरं तर 6 तारखेला जी घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये मी प्रत्यक्ष स्वतः त्या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो होतो। त्यावेळेस जी घटना घडली त्यावेळेस पोलीस अधिकारी आपले पोलीस निरीक्षक बोरचे त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळेसच आम्ही सर्वांसमोर भूमिका स्पष्ट केली की जर आचारसंहितेचा भंग झाला असेल तर जे काही दोषी असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। परंतु नंतर पोलिसांच्या रिपोर्टमध्ये पण तात्काळ त्याची गाड्या या सर्व कार्यकर्त्यांसमोर आमदारांच्या कार्यकर्त्यांसमोर त्या गाड्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेण्यात आल्या आणि नेल्यानंतर त्या गाड्यांमध्ये कोणताही आक्षेपार कोणत्याही गोष्टी आढळल्या नाही। कोणतेही पैसे वाटपाची 1160 रुपये मला वाटतं त्या ठिकाणी फक्त सापडले। आता ही मंडळी बोलतात की पोलिसांनी चुकीचे त्या ठिकाणी काढले, कार्यकर्ते तुमचे होते। उलट कायद्याचा भंग जिथं झाला असेल त्याच्यावर कारवाई करा, पण ज्यांनी कायदा हातात घेतला त्यावेळेस गाडी फोडली गेली। फोडल्यानंतर परत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या दुकानामधून बाहेर काढून त्यांना मारहाण केली। त्याचे व्हिडिओ संपूर्ण पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आहे। ज्यावेळेस पैशांचं वाटप केलं असा खोट्या त्या ठिकाणी बातम्या ओढल्या त्यावेळेस त्यांच्याच कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढले आणि त्या गाड्यांमध्ये पैसे टाकले। जर पैसे वाटप झाले असतील, पैसे त्या ठिकाणी सापडले असते। पैसे वाटप करताना गाड्यामध्ये पैसे कोण फेकत नाही, बॅगमध्ये त्यांच्या खिशामध्ये पैसे त्या ठिकाणी सापडले असते। परंतु निवडणुकीच्या आदल्या दिवशी स्टंट करून त्याचा फायदा राजकीय घेण्याची भूमिका या नेतृत्वाने त्यांनी त्या ठिकाणी केली। उलट माझा प्रश्न आहे, जर तुम्हाला तो प्रसंग चुकीचा वाटला होता तर तुम्ही मतदान झाल्यानंतर त्याच्या संदर्भातली चौकशी किंवा जे आज आंदोलन करण्याची भूमिका दाखवताय तर भोर शहराची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या 20 वर्षामध्ये भोर शहराचं मतदान लोकसंख्या कमी होत चालली। एकीकडे तुम्ही विकासाच्या भूमिका लोकांना सांगत असताना आपल्या शहराचं मतदान आज एकमेव संपूर्ण जिल्ह्यामध्ये भोर नगरपालिका एकमेव नगरपालिका असेल, गावांचं पण मतदान त्या ठिकाणी वाढतं। एकमेव भोर नगरपालिका असेल ज्याचं लोकसंख्या मतदान कमी होत चालली। भोर शहराचं बकालीकरण केलंय। अनधिकृत बांधकामासंदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलनं केल्या। आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की बांधकामांची चौकशी कुणाची असेल, जे अनधिकृत असतील त्याच्यावर तुम्ही कारवाई करा। यांच्याकडे 15 वर्ष जवळपास आता नगरपालिका होती, यांनी कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केली। आज भोर शहरामध्ये जे काही धंदे बेकायदेशीर चालू आहेत, आजपर्यंत बेकायदेशीर धंद्यांबद्दल एकदाही यांनी आंदोलनाची कोणतीही भूमिका कधी लोकांपुढे मांडली नाही। लोकप्रतिनिधी म्हणून तुमची भूमिका असते की तुम्ही आपल्या तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातले बेकायदेशीर धंदे हे का बंद करतील, कारण ह्यांच्याच बगल बच्चनचे सगळे धंदे, मटक्याचा धंदा असेल, दारूचे धंदे असतील, याच्या संदर्भामध्ये आज जी ते म्हणतात की आम्ही आंदोलन करू, उलट आम्ही या खोट्या केसेस ज्या दाखल केल्या याच्या चुकीच्या पद्धतीने राजकीय स्टंट त्याचा फायदा घ्यावा ह्या उद्देशाने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्याच्या संदर्भात SP पोलीस पुणे यांच्याकडे आम्ही 27/5लाच याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासंदर्भात आम्ही पत्रव्यवहार स्वतः जाऊन केलेला आहे।